माझ्याकडे 3000 रुपये शिल्लक आहे. अगं पर हे ठेवा, घ्या. अगं तुझ्याकडे एवढेच आहेत ना? हो, पण आता पगार झाले की येतीलच की अजून. तोवर ह्यातून जेवढं गरजेचं सामान आहे तेवढं आणा, घ्या. आता लई जपून खर्च करायला पाहिजे बघ. पण गरजेच्या गोष्टी आणाव्याच लागतील ना. वहिनी, मी कामाचं काहीतरी लवकरच बघतो. तोवर तुम्ही सांभाळून घ्या काय. भाऊजी, अहो तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका. आपल्या माणसांना आपणच सांभाळून घ्यायचं ना. काही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. मी शाळेत जाते. का मी लवकरात लवकर कामाचं काहीतरी बघतो. एकट्या वहिनीवर लोट टाकणं बरोबर दिसत नाही. होय, मी हा इथं बाहेर, काय लागलं तर आवाज दे काय. राणा भाऊजी, मामांजी, मामांजी, ऐका ऐका, मामांजी, पाय पडतो. राणा भाऊजी, मामांजी आम्ही आलो बर का. इकडे कसं काय? अहो ते आम्हासनी का नाही माहेरला काही करमतच नव्हतं बघा. तुम्ही समद्यांनी इथं कांदा भाकर खायचं आणि आम्ही तिकडं पंचपक्वानं खायचं. बरं दिसतंय भाई, आम्हासनी तर सहनच विना झालतं बघा हे. अव होय, अव तुम्हाला सांगते, इथनं गेल्यापासून का नाही ताई साहेबांनी काही खाल्लं नाही का पिल्लं नाही. सारखं आपल्या सान्निध्यात जेवलं असतील का, राणा त्यांनी काही खाल्लं असेल का, साहेब कसे असतील हे असं सारखं घोकत होत्या. वय बाई, अगं बाई खरंच काय. अव खरंच की गोदका. अव ताई साहेबांचा रातभर डोळ्याला डोळाच नाही लागला बघा. अव कायम इथलीच काळजी बघा त्यासनी, होय का नाही ताई साहेब. वय तुम्हासनी खरं सांगतो मामांजी, आमचं पप्पा सारखं म्हणत होतं बघा आम्हासनी, पोरी तुला एक मोठा बंगला बांधून देतो, तिकडे राहा ऐशो आरामात. पण म्हणलं आमची जीवाभावाची माणसं इकडं असं उन्हात तानात राहणार आणि आम्ही बंगल्यात ऐशो आरामात राहायचं नाही जमणार आम्हासनी. तुम्हासनी खरं सांगतो, आम्ही येत होतो का नाही इथं, तेव्हा आमच्या पप्पांच्या डोळ्यात टचकन पाणी झालं बघा. अव होय, काळजावर दगड ठेवून आले ती बघा ताई साहेब. राणा भाऊजी थांबा. राणा भाऊजी, काल होळी होती, पुरणपोळ्या केलत्या. आता आमच्या तर काय घशाखाली घास गेला नाही. हे घ्या पुरणपोळ्या. अहो अच्छा, म्हणजे घशाखालनं पुरणपोळे उतरणार म्हणून दुकानातून निघलेस वे. 80 रुपये. आमच्या नवऱ्याला का नाही कायम पैसेच दिसतात. अहो ते आमच्या पप्पांनी आमचं लाड करायचं म्हणून खाकरा आणला होता, तर त्या खाकऱ्याच्या पाकिटामध्ये पुरणपोळ्या घातल्यात आणि आणल्यात. तुमच्यासाठी नाही आणल्यात, आमच्या राणा भाऊजींसाठी आणल्यात. घ्या राणा भाऊजी. दिवशील काय गंडवायचंय, तुम्ही गप्प बसा जरा.
हे घ्या, खावा बर का पुरणपोळ्या. मामांजी, हे आमचं घर आहे आणि इथली सुख दुःख बी आमचीच आहेत बघा. आता हे घर सोडून आम्ही कुठं जाऊ बरं? जाताना तोंडवर करून रुबाबात कशाला गेलतीस? आता काय झालं? आता आम्हाला आमच्या माणसांची काळजी वाटायला. आमची जीवाभावाची माणसं हिथं हाल अपेष्टामध्ये आणि आम्ही तिकडं बंगल्यावर राहायचं भाई आरामात. नाही जमणार असं आम्हासनी. ए लय जारी नाटक बंद कर आता. सूरज, तू काय मस्त का बोलतो वहिनीसनी? बघितलं? वहिनी, अहो हे घर तुमचंच आहे. तुमच्याशिवाय हे घर पुरं नाही. आम्हाला तुम्ही घरात पाहिजे. चला चंदे, राणा भाऊजी म्हणायलात नव तवा पटाक दिशी बॅगा उचल आणि वरच्या खोलीत टाक. चल. ए वरची खोली इसरायची, ती रानात आणि वहिनीसाठी आहे. तुम्हाला इथं राहायचं असेल तर खालच्या खोली जाऊन पडायचं गपचूप. अजिबात जमणार नाही. पप्पांना सांग ना मी बंगला बांधून द्यायला. चलित ना. सूरज, राणा भाऊजी राहू दे. हे घर आमचं आहे आणि या घरातली समधी सुख दुःख बी आमचीच आहेत. खालची खोली तर खालची खोली. चल चंदे, उचल बॅग. खालची खोली म्हटलं ना हो? हा ते चप्पल घालायलोय, चप्पल. अगं बाई, लई धूळ आहे की बाई इथं. ए सरक, कॉटे बाई इथं जरा आराम करू दे आम्हाला जरा आधी. वहिनी, वहिनी, हे सूरज एवढं मनाला लावून घेऊ नका. नाही, त्याची काळजी नका करू तुम्ही. पण पण काय? ते तसं लय काही नाही, पण खोलीत जरा सोयी सुविधांची गरज आहे हो. तुम्ही फक्त सांगा. हा म्हणजे लय काही गोष्टी नाहीत, पण जरा काही गोष्टी आहेत त्याची लिस्ट देतो. ठीक आहे, माझ्याच्यानं जेवढ्या गोष्टी आणता येतील तेवढ्या आणतो मी. राणा भाऊजी, तुम्ही खरंच मनानं लई चांगला हायसा बघा. हा पण आम्हासनी ज्या गोष्टी पाहिजेत त्या आणून देशीला, ह्यो शब्द द्या आधी. दिला. झालं तर मग काय अडचणच नाही की हो. राणा भाऊजी, तुम्ही कायम मनानं असं चांगलंच राहावा बर का. आम्ही लिस्ट आणून देतो. बरकत, तेवढंच 2-4 वाफ झालं तरी लय झालं बघ. तेवढाच भाजीपाला निघल र आणि आपल्या घरातल्या माळव्याचा खर्च बी वाचल बघ. का तू काय बी काळजी करू नकोस, आपल्या घराला पुरल एवढा भाजीपाला नक्की पिकणार भीत. राणा, क्या हुआ? काय झालं राणा? का ते घरचं काय सामान आणायचं होतं का? पण खिशात पैसाच नाही. अरे तू नगच काळजी करू. अंजलीनं थोडं पैसे दिल्यात मला, गरजेपुरतं आणूया की आपण. देवच पावला बघ, खिशात पैसे नाही म्हणून लई टेन्शन आलं मला. पर तू कशाला स्वयंपाक घरात धुंडाळायला लागला होतास?
मी नाही. मग तुला कसं समजलं वाहन सामान सपलंय ते? माणसा म्हण नाही ग, ते वहिनीसनी काही गोष्टी पाहिजेत त्यासाठी पैसे पाहिजे मला. अरे कसल्या गोष्टी? आहेत काय गरजेच्या? अरे पण तरी बी कसली गरज? आहेत म्हणलं ना ब, मी आणतो म्हणून सांगितलंय. राणा क्या आणाय ते तरी सांग, नाहीतर वहिनी काय पण आणाय सांगतील तुला. बरकत, अरे त्यांच्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या. आणि आपण कसं बी राहू र, त्यासनी असं गरिबीत राहायची सवय नाही. हे बघ राणा, तू त्यांच्याकडे ध्यान देऊ नकस. अरे आपण समध्यांनी जसं जुळवून घेतलंय तसं त्या बी घेतीलच की. नाही गो धक्का, मी शब्द दिलाय त्यासनी. दे की पैसे. अरे पर अंजलीनं वाहन सामान आणायला दिल्यात. पण आता तूच म्हणलीस ना ब की 2-4 दिवस जातील म्हणून. गो धक्का, तू दे की, मग मागणं बघू काय करायचं ते. अरे पर हे बघ, अंजली बाईसने मी सांगतो, तू दे पैसे. राणा कशाला मर्द नाही त्या भानगडी करायलायस? बरकत भानगड कसली? म्हणलं ना व त्यांच्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या. हो धक्का, मी शब्द दिलाय ग. हे बघ, तू ग नाही म्हणू नकस. दे की पैसे. बर चल. हो धक्का, तू काय टेन्शन घेऊ नकस. 2-4 दिवसात दुसरी जोडणा कर तू काहीतरी. येऊ काय? चल रे. 2-4 दिवसात कुठनं आणणार हो पैसे? धक्का, तू आणि वहिनी राणाला समजून का सांगत नाहीस? राणाच्या चांगलपणाचा किती फायदा घेतात त्या वहिनी, हे त्याच्या लक्षात काढून देत नाहीसा. अरे एवढं सोपं नाही त्याला सांगायचं. त्याला हे सांगितलं तरी त्याचा विश्वास नाही बसणार. आणि बसला तरी त्याच्या मनाला लई लागल बघ. राणा उदास झालेला बघण्यापरीस त्याला न सांगितलेलं बरं. जा तुझ्या कामाला जा. राणा भाऊजींवर आमचा लई विश्वास आहे बघ चंदे. नाही आता आम्ही सांगितलंय म्हणल्यावर अख्ख्या गोष्टी गावभर हुडकत्याल आणि आमच्या पुढ्यात अशा हजर करत्याल बघ. आव पण राणादाकडे तर पैसे बी नाही, मग काय आणणार ढेकळ? पैसे पैदा करत्याल पण आणत्याल. तू नुसतं बघ ग चंदे, तयारीला लागतो आता. असं म्हणतायसा? मग ताई साहेब, मला बी का नाही 1-2 गोष्टी पाहिजे ती. तुम्ही राणादासनी फोन करतासा काय? करा की. अगं ए चंदे, इथं घरातली समधी माणसं पैशासाठी वन करायला आणि तू चैनीच्या गोष्टी सांगतेस तुझ्या. तुम्ही ते चैनीच्या गोष्टी मागवल्या असतात त्याचं काय? शॅम्पू काय, बेडशीट काय, त्या भीतर चैनीच्याच गोष्टी आहेत ना वा? म्हणजे तू आता आमची बराबरी करणार म्हण की? हा नाही काय तसं काय नाही. मग कसं? ते आपलं काय? आव जाऊ द्या की ताई साहेब. आव पर हा तू मस्त एक सांगू काय? सांग पटाक देशी सांग. ताई साहेब, तुम्ही या असल्या घरात राहणं मला काय पटना बघा. अहो खुली का खुराड आहे? चंदे, आता याच खुराडाचा आम्ही महाल कसा बनवतो ते तू बघ. राणा भाऊजी समजा आमचं ऐकणार ग. ती मास्तरीन ती राबत बसल आणि आम्ही या घरावर राज्य करणार. बघ ताई साहेब, तुमच्या या राज्यात तुमच्या या पाठराखीनीला एक सेपरेट रूम द्या. हा हा बरं ध्यानात आणलंस का चंदे? हा इकडे ये इकडे ये. अंजली, अरे तू जॉईन झालीस? होय, आजपासून जॉईन होते. अरे वा, मस्त. चल. अंजू,
अगं आईचा फोन आल्यावर कळलं मला. हे असं कसं झालं ग सगळं? म्हणजे आधी साहेबांना अटक, तुमची जमीन गेली आणि मग वाडा पण, आणि एवढं सगळं होऊन गेलं आणि तू मला साधं सांगितलं पण नाहीस. अगं तू हनीमूनला गेली होतीस ना? अगं पण माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात एवढी उलटपालट होत होती आणि मला काहीच माहित नव्हतं. अगं काही हरकत नाही, तू एवढं आपुलकीने विचारलंस हेच खूप महत्वाचं आहे. गावाबाहेरच्या घरात राहायला गेला ना मग आता तुम्ही? हो, आता वाडा परत मिळेपर्यंत आम्ही तिथेच राहणार आहे. अंजू, हे बघ, तुला काही बी मदत लागली तर लगेच मला सांगायचं बरं का. अगं काही मदत नको, मी म्हणाले ना तू एवढ्या आपुलकीने विचारलंस हेच खूप आहे. असं काय करतेस सगळं अंजू? तू मला आजपर्यंत काय काय मदत केलीस आणि आता लगेच मी मदत करते म्हणा लागलं तर नाही म्हणतेस बाय. आता काही मदत नकोच आहे तर मी उगाच कशाला घेऊ. चल आता. अगं रेणू, काय झालं? बरं ठीक आहे, मला काही लागलं तर मी तुला नक्की सांगेन. मग तर झालं. फक्त सांग बर का अंजू, किती बी झालं तरी आपण दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी आहे ना. आणि आज मी जे काही आहे ते सगळं तुझ्यामुळे आणि रानादामुळे आहे बघ. नक्की सांगेन. चल चल. अंजू, काय झालं? काही नाही सर. हा. आत येऊ? हा या. या पाठक गायकवाड बाई, बोला, काय सेवा करू मी आपली? सर माझा पगार अजून जमा नाही झाला. घराचे पैसे जमा नाही झाले, असं कसं होईल? अहो पण माझे झाले म्हणजे तुमचे जमा व्हायलाच पाहिजे ना. हो म्हणजे मला मेसेज आलाय पण कमी पगार जमा झालाय. अहो पाठक गायकवाड बाई, कमी काम केल्यावर कमीच पैसे जमा होणार ना, सगळे कसे होतील? म्हणजे तुमच्या सुट्ट्या किती झाल्या बघा, तसा मला रिपोर्ट द्यावा लागला ना वरती. अहो पण माझ्या पगारी सुट्ट्या होत्या. असं का? हो. नाही म्हणजे मला ते नीट बघावं लागेल ना. पण अहो पण हे बघा पाठक गायकवाड बाई, एकतर साहेबांनी घोटाळा केलाय. सर आबांनी घोटाळा केला नाहीये. अहो हे तुम्ही म्हणताय हो, पण कोर्टानं अजून त्यांना निर्दोष सिद्ध करायचंय ना. एकतर आजकाल घोटाळ्यांचेच दिवस आहेत, वाचताय ना पेपरला, त्यात आणखी एक घोटाळा नको. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? हे बघा, मला काहीही म्हणायचं नाही आणि मी म्हणणारही नाही. तुम्ही समजूतदार आहात ना. मग साहेब जसं काहीही न करता अडकलेत ना, तसं मी कुठे अडकायला नको. विनाकारण माझ्या मागे चौकशी लागायला नको. तुमच्या वर्षभरातील किती सुट्ट्या शिल्लक आहेत, त्या पगारी आहेत की बिनपगारी आहेत, हे एकदा मला नीट पाहायला पाहिजे की नको? हा सराव खूप साधा सरळ हिशोब आहे. हे बघा पाठक गायकवाड बाई, मला माझ्या पद्धतीनं काम करू द्या. अहो तुमच्या ज्या काही सुट्ट्या शिल्लक आहेत ना, त्या खरोखरच जर पगारी सुट्ट्या शिल्लक असतील तर त्या तुमच्याच खात्यात जमा होतील ना, माझ्या नाही. हा? पण मला आत्ता पैशांची खूप गरज आहे सर. गरजेपेक्षा नियम महत्वाचे. मला कुठल्याही प्रकरणात अडकायचं नाही आणि असं तुरुंगातही जायचं नाही. सर आम्ही आता ह्या पगारावर खूप अवलंबून होतो. आता एवढ्या कमी पैशात काय करू? हे बघा पाठक गायकवाड बाई, अहो किरकोळ पैशासाठी तुम्ही असे वादविवाद करू नका हो. गायकवाडांना शोभत नाहीये. शिवाय साहेबांचं एक नेहमीचं वाक्य आहे, कुठलंही सांगा, जे काय होईल ते नियमाप्रमाणेच होईल. मग आता नियमाप्रमाणे तुम्ही वर्गावर जायला पाहिजे की नको? हा